बातमी पुण्यातून आजपासून पुण्यातल्या रिक्षा आणि कॅब चालक संपावर जात आहेत। शुक्रवारी आझाद मैदान या ठिकाणी ते उपोषण करतील। टॅक्सी कंपन्या आणि ई कॅबच्या विरोधामध्ये रिक्षा चालक आक्रमक झाले। मुंबईतील आझाद मैदानावर आता उद्यापासून कॅब चालक आणि रिक्षा चालक जे आहेत ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। आपल्यासोबत हे सगळे रिक्षा चालक आहेत, त्यांच्या संघटनेचे नेते आहेत। नेमकं काय कारण आहे की तुम्हाला आता उपोषणासारखा पवित्र जो आहे तो उचलावा लागतोय? आझाद मैदानावर तुम्ही उपोषणाला बसताय। 15 जुलैला हजारोच्या संख्येने राज्यातनं रिक्षा आणि कॅब चालक आझाद मैदानाला आले। आम्ही तीव्र आंदोलन केलं। माननीय परिवहन मंत्र्यांनी आम्हाला भेट दिली, परंतु त्यांचा जो आम्हाला प्रतिसाद होता तो अत्यंत दुर्दैवी होता। उत्तर उडवाउडवीची होती। 15 दिवसांनी तुमच्या मागण्यांकडे आम्ही बघू असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्याचा निषेध म्हणून कालपासून राज्यातील कॅब्स पूर्णपणे बंद आहेत। स्वतः एअरपोर्ट ऑथॉरिटीने मुंबई पुण्याच्या ट्विट करून सांगितलेलं आहे की नागरिकांना तुम्ही तुमची वाहने घेऊन इथे कॅब्स अवेलेबल नाही आहे। मोठ्या संख्येने कॅब चालक सध्या या बंदमध्ये सहभागी झालेत। 90%हून जास्त कॅब्स आता बंद आहेत। राज्यामधल्या पुणे आणि मुंबई आणि नागपूर हे मेट्रो सिटी तिकडेच कॅब चालतात, परंतु आता आजपासून सर्व रिक्षा सुद्धा या बंदमध्ये दुपारी 3 नंतर सहभागी होतील। प्रामुख्याने मागणी काय आहे? कारण का ओला उबेर हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मग हे सगळं बेकायदा सुरू आहे का? आणि जर तसं सुरू असेल मग कारवाई कुणावर झाली पाहिजे? सरकारने कारवाई कुणावरती केली पाहिजे? गेल्या अत्यंत हास्यास्पद पण गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या संख्येने ज्या कंपन्या जीएसटी वसूल करतात त्या कंपन्यांकडे ॲग्रिगेटर लायसन्सच नाही आहे। त्या कंपन्यांना ऑपरेट करण्याची कुठलीही लिगल परमिशन आपल्या राज्यामध्ये 10 वर्षापासून नाही आहे। या व्हॅक्यूमचा फायदा घेऊन या कंपन्या जो रेट या नागरिकांना मिळाला पाहिजे त्या नागरिकांची पण लूटमार करतात आणि आणि जे लोक ड्रायव्हर आहेत त्यांची पण लूटमार करतात। पुण्यातील रिक्षा देखील ज्या आहेत ते आम्ही बंद ठेवतोय अशा प्रकारची भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।